गेली 30 वर्ष मराठीसोबतच हिंदी आणि गुजराती मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मुग्धा शाह. त्यांनी बेदुणे 4.5, खबरदार, मिसमॅच, कर्तव्य, माझे माहेर पंढरपूर अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आनंदी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पडद्यावर जरी त्या खलनायिकेच्या भूमिका साकारत असल्या तरी प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बालपणातील वेदनादायी आठवणींना वाट मोकळी करून दिली. मुलाखतीत त्या म्हणाल्या, मी 3 महिन्याची असताना माझ्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे माझ्यासाठी आई हा शब्द खूप मौल्यवान आहे, कारण मी कधी माझ्या आईला पाहिलंच नाही. आई गेल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि तेव्हापासून सुख काय असतं हे मला माहितीच नाही. माझ्या सावत्र आईने माझे खूप हाल केले. माझे हाल होत असताना बाबांनीही तिला कधी रोखलं नाही. त्यामुळे मी पूर्णपणे एकटी पडली होते. माझ्यावर खूप बंधने होती. घराबाहेर जास्त पडायचं नाही. सावत्र भावंडांचा सांभाळ करायचा, घरातील अनेक कामे करायची. एवढं करूनही कधी पोटभर जेवण मिळालं नाही. कधी कधी असं वाटायचं, हे काय आयुष्य जगतोय आपण. त्या काळात मी आयुष्याला पूर्णपणे कंटाळून गेले होते. या जाचाला कंटाळून मी बालपणी 2दा घरातून पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला, पण तो फसला. शेवटी गोष्टी एवढ्या विकोपाला गेल्या की माझी जगण्याची इच्छा संपली. याच निराशेतून मी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. एकदा विरार फास्ट ट्रेनमधून उडी मारून जीवन संपवण्याचाही मी प्रयत्न केला. मात्र माझ्या आयुष्याची दोरी लांब असल्यामुळे मी त्यातून वाचले. हे सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की ते हार मानणाऱ्या नव्हत्या, पण त्या वयात सततचा मानसिक आणि शारीरिक छळ सहन करण्याची ताकद त्यांच्यात उरली नव्हती. त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नसल्यामुळे त्यांनी टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. पुढे वयाच्या अवघ्या 19-20व्या वर्षी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. त्यांना वाटलं होतं की लग्नानंतर आयुष्य बदलेल, पण तसं काहीच झालं नाही. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, नवऱ्याचा पगार अत्यंत कमी होता. मुलं झाल्यानंतर प्रत्येक रुपयाचा हिशेब करून संसार करावा लागला. कधी कोणाकडे झाडू मारणे, कधी केक बनवणे, कधी जॅम तयार करून विकणे, तर कधी दारोदार जाऊन साड्या विकणे. असं जे काम मिळेल ते केलं. यामागे एकच उद्देश होता, माझ्या मुलांना माझ्यासारखे आयुष्य जगावं लागू नये. माझे पती वाईट माणूस नव्हते, पण आमचे स्वभाव आणि विचार जुळत नव्हते. त्यात पुढे 2 मुलं झाल्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत गेलं. या काळात मी हळूहळू अभिनय क्षेत्रात आले. योगायोगाने एका जाहिरातीचं शूट आमच्या कॉलनीत सुरू होतं आणि नेमकी एक अभिनेत्री आली नाही म्हणून मला छोटा रोल मिळाला. त्यानंतर या क्षेत्राची आवड निर्माण झाली. मग हळूहळू मराठी, हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम मिळायला सुरुवात झाली. या काळात नवऱ्याशी अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागली. मात्र एक क्षण असा आला की म्हटलं बस झालं, आता यातून बाहेर पडायचं. मुलांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तू जिथे जाशील तिथे आम्ही तुझ्यासोबत येऊ. 2 मुलांना घेऊन मी घराबाहेर पडले तेव्हा माझ्याकडे पैसे आणि काम काहीच नव्हतं. मात्र एवढी खात्री होती की काहीही करेन, पण मुलांना उपाशी ठेवणार नाही. त्यानंतर एक एक काम मिळत गेलं. बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. त्यामुळे मी जे सोचलं त्याचे चटके मुलांना कधी जाणवू दिले नाहीत. आज 63 वर्षांच्या असलेल्या मुग्धा शाह ह्यांना आजही तो कठीण काळ आठवला की हुंदके फुटतात. मालिकेतील छळाचे प्रसंग चित्रित करताना त्यांना स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाच्या आठवणी येतात आणि त्या भावूक होतात. आता त्यांचा मुलगा प्रतीकही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. त्याने लाल इश्क हा मराठी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. शिवाय बेहद, कुछ रंग प्यार के, जमाई नंबर 1 आणि बहू बेगम यांसारख्या अनेक मालिकांचे त्याने दिग्दर्शन केले. त्याचे लग्न मराठीतील प्रख्यात अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्याशी झालं आहे. आज मुग्धा शाह अध्यात्म, योग आणि स्वयंपाक अशा गोष्टींमध्ये आनंद शोधतात. त्या समाजातील महिलांना मोफत योगा शिकवतात. भूतकाळातील वेदना विसरल्या नसल्या तरी ते आता कोणावरही राग ठेवत नाही. त्यांच्या मते आयुष्यात जे काही घडलं ते कर्म होतं आणि आज ते आपल्या मुलांबरोबर शांत, समाधानी आयुष्य जगत आहेत. मुग्धा शाह यांचा प्रवास हा केवळ अभिनेत्रीचा नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभे राहिलेल्या एका खंबीर स्त्रीचा आहे. बालपणापासून संसारापर्यंत आणि तेथून अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंत त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे सहज मिळालेलं नाही, तर आयुष्यभराच्या संघर्षाचं फळ आहे. त्यामुळेच त्यांची कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरते.